सुहास साटम? सुहास साटम, आर्यन साटम हा सुहास साटमचा मुलगा, बरोबर? आर्यन साटम आधी किडनॅप झाला. नंतर आपल्याला कळलं की आर्यन साटम त्याच्या मित्रांबरोबर एका बंगल्यावर जायचा. आपण त्या बंगल्यावर पोहोचलो तेव्हा आपल्याला तिथे संध्याच्या बापाचा फोटो सापडला. मग आपल्याला कळलं की फक्त फायदा ऍप आर्यन साटम यांचं काहीतरी कनेक्शन आहे. मग अचानकच एक दिवस आर्यन साटम आपल्याला सापडतो. मग आपण त्याला सुखरूप रिसीव्ह केलं आणि त्याला त्याच्या बापाला म्हणजे सुहास साटमला हँडओव्हर करणार इतक्यात त्याचा खून झाला. त्यानंतर आपल्याला कळतं की अरे वैजयंती चौगुले अचानक घरी आली. आपण शोधत होतो तेव्हा आपल्याला नाही सापडली, अचानक आली. मग नंतर आपण रॉबिन डिसिका जी फक्त फायद्याची ओनर आहे तिला अडकवण्यासाठी वैजयंती चौगुलेला कोर्टासमोर हजर करायचं ठरवलं. आपण हजर केलं. त्यानंतर वैजयंती चौगुलेचा खून झाला आणि तिच्या बरोबर एका माणसाचा खून होतो जो सुहास साटमचा राईट हँड आहे, विक्रम हसबनीस. विक्रम हसबनीस, तोही गेला. नीलांजना मॅडमशी जेव्हा मी बोललो त्यावेळी त्यांनी सांगितलं की सुहास साटमनी स्वतःच्या मुलाला किडनॅप केलं होतं. त्यांनी लोकांना भासवलं की आर्यन गायब झालाय, पण बेसिकली त्यांनी स्वतःच्या बेसमेंटमध्येच स्वतःच्या मुलाला लपवून ठेवलं होतं. आता ही इन्फॉर्मेशन नीलांजनाला कळली आणि त्यामुळे त्यांनी नीलांजनाला वेडं ठरवलं. पण विषय असा आहे जमदाडे की आर्यन साटमला सुहास साटम बद्दल फक्त फायद्याबद्दल असं काय माहिती होतं की जर त्यांनी तोंड उघडलं असतं तर सुहास साटमची राजकीय कारकीर्दच संपली असती. या प्रश्नाचं उत्तर मला मिळत नाहीये. नाही, अर्थात याचं उत्तर नीलांजनाकडे पण नसणार, कारण तिला यातलं काही माहितीच नाही. आणि आता या सगळ्यात एक नाव समोर आलंय, ते म्हणजे रेफरी. सुहास साटमच रेफरी आहे. सुहास साटम रेफरी? हा, रेफरी नावाचा जोपर्यंत दुसरा कोणी माणूस आपल्याला सापडत नाही तोपर्यंत सुहास साटम हाच रेफरी आहे ना. मग अटक का नाही करत होता आपण त्याला? चौकशीसाठी बोलवू. सुहास साटम राज्यातलं एक सगळ्यात मोठं नाव, ज्याच्यासाठी लाखोंचा जनसमुदाय उभा असतो. अशा माणसाला आपण साध्या चौकशीसाठी जरी भुईवाडी पोलीस स्टेशनला बोलवलं ना तर त्या पोलीस स्टेशनला लाखो लोक घेरतील. चौकशी राहील बाजूला, नंतर जे आपल्याला फेस करावं लागेल, आपल्यावर जे काही प्रेशर आणलं जाईल ना ते वेगळं. चौकशी नाही करू शकत आपण. मग आता काय करायचंय? नीलांजना वर्मा, रॉबिन डिसिका, फक्त फायदा ऍप, आर्यन साटम, गायब होणारी माणसं, या सगळ्यामध्ये सुहास साटमची इन्व्हॉल्वमेंट आहे हे तर नक्की. आता यातला एखादा पुरावा किंवा एखादी गोष्ट डायरेक्ट सुहास साटमशी लिंक करून जर आपण लोकांसमोर आणली ना तर आणि तरच लोकांचा विश्वास बसेल. आहे, मला आजची रात्र दे, मी उद्या बघून सांगते. कुठली गोष्ट? ते मला आता नाही सांगता येणार. माझी शंका खरी आहे का हे बघू दे आधी. मी उद्या भेटते तुम्हाला. नीट जा. आपली सगळी ऑपरेशन्स थांबव पंडित. ऑपरेशन स्टॉप? पण का मॅडम? आता तर आपला धंदा सुरू झालाय आणि आपल्या मालाला डिमांड पण आहे आणि आताच धंदा बंद करायचा बोलतो. कायमचं नाही पंडित, आठवडाभर. माझं गट फिलिंग मला सांगतंय की महाराष्ट्राच्या राजकारणात खूप मोठे बदल होणार आहेत आणि त्यात मला या गोष्टीचा उल्लेख सुद्धा नकोय. कुणालाही वास लागला तर कुणी ना कुणी आपल्या मागे नक्की लागणार. त्यापेक्षा थोडे दिवस जरा शांत राहूयात. तुम्ही सगळेच जरा थोडे दिवस बाहेर जा. इथे जरा शांत झालं की मी कळवेन तुम्हाला. आणि तुम्ही? मी इथेच थांबणार. उलट मला सगळं नीट जवळून बघायचं, एक कर्तव्य दक्ष पोलीस ऑफिसर म्हणून. पण सुहास साटमच्या दिशेने एक मोठं वादळ येतं एवढं नक्की, आणि त्यात मला माझी नाव लोटायची नाही.
दादा हो. खूप दुखतंय का? खूप नाही, थोडस. चहा देऊ तुला? बरं वाटेल. नको. काय झालं दादा? काही स्ट्रेस आहे का? नाही का, अजिबातच नाही. उलट आहे, आता स्ट्रेस टेन्शन हे सगळं गेलंय आता. काय ना, मला प्रश्नांची उत्तरं मिळाली आहेत, म्हणजे समोर आहेत उत्तरं माझ्या, पण ते ना हातात आली नाही आहेत अजून. म्हणजे तुझी तुला मिळाली आहेत उत्तर? बरोबर आहे, पण फक्त एवढ्याने काही होत नाही. आपल्याला सिद्ध कराव्या लागतात काही गोष्टी, तरच लोकांचा त्यावर विश्वास बसतो. मग तू मला सांग, माझा आहे तुझ्यावर विश्वास? दादा मी टीव्ही लावू का? हे बघ, अशा वेळी ना मन थोडंसं डायव्हर्ट करायचं. मनाला असं मोकळं सोडलं ना की खाली तळाला साचलेल्या सगळ्या गोष्टी वर येतात. तू लाव ना टीव्ही. कशाला उगा माझ्या मनाच्या तळाशी जाऊन खाली साचलेल्या गोष्टी वर काढते का तू? लाव लाव, माहिती तुला बोर झालं, लाव. हा. आपले लोकनेते हे पब्लिक हेल्थसाठी प्रयत्न करत असतात आणि म्हणूनच आज इथे बदल बदल चॅनल बदल. मला ह्या बाईचं थोबाड बघायचं नाहीये देवयानी. दादा यार बदल. मुख्यमंत्री पदासाठी जे उमेदवार आहेत आणि जनमत पाहता बदल ना. त्यांनाच मिळण्याची शक्यता रिमोट खराब आहे तुझा. सेल उलटे करून टाक. तेच करते. एक मिनिट थांब, पॉज कर. एक मिनिट. न्यूज कशी पॉज करतात? देवी, तुला मी हा फोटो पाठवलाय, जरा ओपन करून फोन दे बरं. देवी, झोलाड आहे सगळं, झोलाड. ह्या जगातली सगळी झोलाड माणसं तुझ्या दादाच्याच आयुष्यात लिहिली आहेत. त्याला उचलायला पाहिजे. त्याच गल्लीत घर आहे सर त्याचं. सर त्याची बायको बोलली तू घरी नाहीये. बायको? बायको म्हणजे गर्लफ्रेंड का बायको माहित नाही, पण ती खरं बोलवते. यार काय करते? रुपयाला दमदाडे सांभाळ. बघते. चल 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 चल. डिप्टी साहेब. हो नमस्कार. सीमा जमदाडे, बंगल्यावर भेटलेलो साहेबांकडे. मग जरा साहेबांकडे काम होतं माझं, बघा ना काहीतरी. इथे ते बंगल्यावर या. अहो पण माझं तुमच्याकडे पण काम आहे ना. हो बाई, तर सांगितलं ना उद्या बंगल्यावर या. चला. अहो प्लीज. डिप्टी साहेब. सेल. हे भोसले. भोसले हे नाव कायम इज्जतीतच घ्यायचं. इन्स्पेक्टर आहे मी. पस्तावणार तू भोसले, पस्तावणार. तुम्हाला खूप महागात पाडणार आहे. खूप मोठी चूक केली तुम्ही. साटम साहेबांना कळेल ना तेव्हा. ऐक ना, हलक्या गोष्टी मला आवडतच नाही. राहिला विषय त्या साटमचा ना, तर किमान तुला कपड्यानिशी इथं बसवलाय रे. शेजारी आत्ता साटमनी इतका मार खाल्लाय ना, ते चड्डीवर आहे बरं का तो. त्याचे बसायचे वांदे तर हिनी केलेत. आता बोल. कुठे आणले मला? हे पोलीस स्टेशन नाहीये. सुहास साटमचा तळघर आहे. नाही रे गिप्पी, तळघर नाहीये. स्टेटमेंट दे, मोकळा उचल. गेम करतोय ना तू? तुम्ही साले स्पेशल स्क्वॉड वाले छपरी लोक. साहेब नाही येत तावडीत तुमच्या. साहेब कधीच कुणाच्या तावडीत सापडणार नाहीयेत.
खोटे बोलताय तुम्ही. तुम्ही काही करा रे, धमकवा, मारा. मी साहेबांचा सच्चा सेवक आहे. मी काहीच बोलणार नाही. ब्लफ करताय ना तुम्ही, ब्लफच करताय तुम्ही. आम्ही ब्लफ करतोय रे. आता बघ. ए गिप्प्या, तो फोन काय फक्त रील्स बघायला घेतलायस का? हा, लागत नाहीये फोन. कुठं पडलायस गटारात दारू पिऊन? नाही तू नरकात असलास ना तरी ही व्हॉइस नोट ऐकल्यावर लगेच फोन कर. महत्वाचं काम आहे, टाइमपास नाही चाललाय इथे. माणस आहे. अंकुश, नार्या, हे अंकुश. काय साहेब? तारा बंद आहेत ना सगळी? हो नक्की नक्की. मग ती आली कशी इथे? ती कोण साहेब? नऱ्याला उठव, झोपा नाही काढायच्या म्हणा. तुम्ही दोघं जा आणि शोधा सगळीकडे, बाहेरनं शोधा. पण शोधायचं कोणा साहेब? तू जा रे बाबा, सगळीकडे बघून घ्या. जा. शोधायचंय कोणाला? आम्ही छपरी स्क्वॉड वाले ना. आता बघ कोण येत आहे. जॉइंट सीपी भूषण शेरेकर, द सुपर कॉप. काय गुप्पू? गिप्पी हो. गिप्पी गिप्पी. अच्छा, हा मी ते ऊ लावला ना, ई लावायचं. तर तुझ्या नावाला काहीही लावलं तरी काही अर्थ नाही बरं का. बिनकामाचा आहेस तू तुझ्या नावासारखं. तुझे साहेब बाजूच्या सेलमध्ये आहेत, अगदीच बाजूला. म्हणजे त्यांना मारलं की तुला आवाज येतो, तुला मारलं की त्यांना आवाज जातो. इतकं जवळ आहे सगळं. त्या प्रकरणात तुझ्या आधी ते जर बोलले, त्यांचं जर कन्फेशन आधी आलं तर तू अडकशील. कळलं का? सांगतील मी काहीच केलं नाही. आणि मी समजू शकतो रे, तू सांकाम्या माणूस आहेस. तू त्यांचे ऑर्डर्स फॉलो करतो. तू ठरव तुला बळीचा बकरा व्हायचा आहे की कन्फेस करायचं आहे. तुझ्या फायद्यासाठी सांगतोय. वेळ घे, विचार कर, काही घाई नाहीये. पण निर्णय तुझा आहे. आम्ही सारखा सारखा भेटायला जात नाही गुन्हेगारांना कधीच. हा, एकदाच येतो, विचार यांना. ते ऑफिसच्या बाहेरच पडत नाही. कळलं का? मला घाबरवायचा प्रयत्न करते ही माझीच टेक्निक्स माझ्यावर वापरायची लायकी का हिची? लायकी. तू इथे काय? तुला कोणी दिसलं का इथे काही? नाही. मग अरे तुला भोसलेचं काम दिलं होतं ना, ते केलंस का तू? अरे सगळ्याला नाही का तू? काही कर, तू जा ना भोसलेला ठोक. जा भोसलेला ठोक.
बोल बोल वसुंधरा बोल. आम्ही आलोच आलोच आलोच. ताई ताई झालं का? झालं म्हणजे आज रात्रीची झोप घालवली मी त्याची. बस आता इथून पुढच्या कित्येक रात्री तो जेल मध्ये छताकडे बघत घालवेल. पण तू घाबरली नाही ना? आता कसलीच भीती नाही वाटत ताई. शाबास. हे बघ, हे घे ताई स्टाईल सेलिब्रेशन. थँक्यू. आम्ही या पेन्सिलचं कार्बन डेटिंग केलं सर. एखाद्या मटेरियलमध्ये कार्बन 14च्या अमाऊंटवरून आपण त्याचं वय काढू शकतो. आता ही नवीनच होती म्हणून ते सोपं गेलं आणि जास्त खर्चही आला नाही. ऑब्व्हियसली आता HBI म्हटल्यानंतर नवीनच असेल ना पेन्सिल. 60,000 वर्षांपूर्वी कुठे हे सगळं HB होतं, दगडाने दगड कोरणारे लोक होते. बरं, तुम्हाला म्हणायचं ही आर्यनची आहे पेन्सिल. हा, काय झालं, सुहास साटमचं जे बेसमेंट आहे ना साहेब, त्या बेसमेंटमध्ये ही पेन्सिल सापडली. एक्सपर्ट कोण आहे इथे? आहेत ना त्या? लेट हर स्पीक. गप्प बस. कंटिन्यू. फर्स्ट थिंग सर, ह्या पेन्सिलवर आर्यन साटमचे फिंगरप्रिंट्स आहेत. विच मीन्स ही पेन्सिल आर्यनने कधी ना कधी नक्कीच वापरली. आणि तसंही आर्यन स्केच करायचा, त्याच्यामुळे ही पेन्सिल त्याची असण्याची शक्यता आहेच. ओके. दुसरी गोष्ट, निलांजनाने बेसमेंटमध्ये भिंतीवर चित्र काढलेली पाहिली होती, जी आर्यननी काढली असावीत असा अंदाज. सर, तिसरी गोष्ट म्हणजे सुहास साटमच्या म्हणण्यानुसार आर्यन 8 महिने गायब होते. आता जर ही पेन्सिल 8 महिने जुनी असेल तर देर आर 2 पॉसिबिलिटीज. एक म्हणजे आर्यन स्वतः ही पेन्सिल त्या तळघरात घेऊन गेला असेल. दुसरी म्हणजे तो तिथेच होता. इन ईदर केसेस साटमला ही गोष्ट माहिती होती असणारच. इम्प्रेसिव्ह. सी, पण मला सांगा की ही पेन्सिल 2 वर्षांपूर्वीची असू शकते ना? म्हणजे आर्यनने 2 वर्षांपूर्वी वापरलेली असू शकते. म्हणूनच कार्बन डेटिंग केलं सर. गुड. आणि आम्हाला कळलं की ही पेन्सिल फक्त 5 महिने जुनी आहे. आणि तुम्ही ती व्यवस्थित बघा सर, ती झिजली आहे, म्हणजेच आर्यनने ती बऱ्यापैकी वापरली. राईट राईट. आणि मेन म्हणजे त्या पेन्सिलच्या टोकावर वॉल पेंटचे ट्रेसेस आहेत. आर्यनला जाऊन 3 महिने झाले सर. त्याआधीचे 2 महिने जेव्हा साटमच्या म्हणण्याप्रमाणे आर्यन गायब होता, तेव्हा त्याच्याच बेसमेंटमध्ये आर्यनच्या फिंगरप्रिंट्स असलेली पेन्सिल कशी सापडली? एक्झॅक्टली माय पॉइंट. दिस इज अ सायंटिफिक अँड कन्क्लुसिव्ह एव्हिडन्स विच शोज आर्यन सुहास साटमच्याच घरात होता. हे साटमला माहिती होतं, पण मग त्यांनी हे का लपवलं? मग आर्यन सुटला कुठून, कसा आणि त्याचा खून कसा झाला हे कोणालाच माहिती नाही. आणि जर आर्यन कुठे आहे हे सुहासला माहिती होतं, तर त्याचा खून कसा झाला हेही सुहासला माहिती असणार. मग त्यांनी पोलिसांना खोटं का सांगितलं सर? म्हणजे सर, सुहास साटमचा आर्यन किडनॅपिंग आणि मर्डर मध्ये नक्कीच हात होता. 100% होता. 100% होता. आणि हे जे केलंय ना तू, याच्यातून प्रूव्ह होतं. थँक्यू सो मच. काय करतोय सर? बिहेव युअरसेल्फ. सॉरी, रिअली अशेम्ड ऑफ दिस मॅन. तुम्हाला हर्ट झालं असेल, वाईट वाटलं असेल तर प्लीज याची कंप्लेंट करा. मी कारवाई करेन त्याच्यावर. बोला. कंप्लेंट करावी लागली तरी सर माझ्याकडेच कंप्लेंट करणार ना. व्हॉट डू यू मीन? तुझ्याकडे कर. व्हॉट डू यू मीन? का असतोयस? लग्न करणार आहोत सर आम्ही. तुम्हाला माहित होतं? हो सर. ओके. काय बोलणार? यू कुड हॅव डन बेटर. बेटरच आहे. जे झालंय ना ते बेटरच आहे. ती पेन्सिल सापडली, पुरावे सापडले. आता सुहास साटम गिल्टी आहे पण आपल्याला कळलं ना सर. आता आपण आपली तोफ सुहास साटमवर डागू शकतो. तुम्ही डागणार आहात की मी डागू? डागणार. मी डागणार तोफ. हो, तुम्हीच. नीट बोल माझी. तेच मी विचारतोय ना. आता सुहास साटमवर तोफ मी डागायची की तुम्ही? हा, मी करणार. उद्या जायचंय त्यांच्याकडे. बाकीचे कामं सोडून तयार राहा.